हसू येते हा गोलगप्पा. तर गोलगप्पाने आज काय केलं माहितीये का, माझी जी जपमाळ आहे ती तोडून ठेवली आणि मी हे एवढे जे मणी आहे ते शोधून शोधून त्यात लावले. तर आता मला बाकीचे मणी जे आहेत ते एका ठिकाणी ठेवलेत. मी माहित नाही पूर्ण 108 आहे की नाही ते, आता सगळे मला चेक करायचे आणि ते पूर्ण माळ परत ओवायची व्यवस्थित. तर असं कुटाने करून ठेवलंय. कोणी तोडलं हे? रिद्वीने तोडलं ना. मग आता रिद्वीला फटका देऊ का मी? मग काय करू? हा ती सांगते तिच्या तोंडाने की हे आईने लावलं आणि रिद्वीने तोडून टाकलं. हो ना. तर आता दीपक म्हणताय की चल दुपारी मस्तपैकी काहीतरी स्वीट खायला बनव. तर अगोदर असा विचार केला की शिरा वगैरे बनवावं की काय किंवा शेवयाची खीर. पण नंतर आठवलं की काल मी छान छान गाजर आणलेत मार्केटमधनं. तर छानपैकी गाजरचा हलवा बनवूया. तर फ्रीज मध्ये पहिले चेक करते कारण संध्याकाळी पण रात्री आम्ही गाजर खाल्ले होते. तर किती क्वांटिटी मध्ये आहे ते चेक करते आणि आपण छानपैकी आजची गाजरचा हलवा बनवणार आहे. तर त्याची क्विक अँड स्वीट रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. तर चला बघूया. फर्स्ट फ्रीज मध्ये चेक करते मी गाजर. असे छान फ्रेश रेड कलरचे गाजर आणलेले आहेत. तर ते आता मी एकदम स्वच्छ धुवून घेते. साल काढणार नाहीये, फक्त वॉश करतानाच हे जे त्याचे हे जे निघालेलं असतं शिरा तर त्या सगळ्या मी काढून घेते व्यवस्थित. आणि रिद्वीला खाण्यासाठी मला एक गाजर ठेवायचंय. हो ना. की सगळ्यांचं गाजरचा हलवा बनवू? सगळ्यांचं नको ना. तुला ठेवू ना. हे बाळीतच बसलेलं असतं जोपर्यंत माझं काही स्वयंपाकाचं काम होत नाही तोपर्यंत. चला मी याला पटकन वॉश करून टाकते. गाजर तर छानपैकी वॉश करून घेतले, व्यवस्थित पुसून घेते कारण पाणी राहायला नको, नाहीतर मग ते परत प्रॉब्लेम व्हायचा त्याचा पातळ होऊन वगैरे जायचं किंवा पाणी सुटायचं गाजरच्या हलव्याला. तर त्याच्यामुळे व्यवस्थित क्लीन करून घेते. मला किसू दे प्लीज. इथे माझं गाजर किसणं सुरू आहे आणि मॅडम चालू आहे इथे मस्का मारते मला की मला एकदा तरी शुगर शेक दे. हो ना. शुगर शेक खायचंय? नाही खायचं असतं शुगर शेक. नाही शुगर शेक खाऊ नाही. नाही ना पण नाही ऐकणार नाही आम्ही दिल्याशिवाय. हो ना. फटाफट गाजर किसून घेते. ही काही लवकर किसू देणार नाही. हिच्या नादात माझा ब्लॉग फक्त गाजर किसण्याचाच अर्धा तासाचा ब्लॉग होऊन जाईल. हो ठीक आहे थांब. माझं गाजर किसून झालाय. थोडासा गाजर मी किसलाय. हे साधारणतः आम्हाला 2 टाइमचा गाजरचा हलवा होईल एवढा आहे. कढई तापत ठेवली आहे आणि त्यात आपण टाकणार आहोत तूप. तर सध्या घरी बनवलेलं तूप नाहीये माझ्याकडे, सो आपण गोवर्धन घीच यूज करणार आहे. तेलात नाही बनवत मी कारण मला नाही आवडत तेलातली टेस्ट. सो 1 चम्मच तूप टाकणार. त्याच्या तुपामध्ये व्यवस्थित हा जो गाजर आहे तो परतवून घ्यायचा आहे. सुगंध पसरेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं. आणि हो आता रिद्वी ना मी गाजर किसत होते तेव्हा मला काय म्हणते की मी तिला कॅरेट दिलं खायला. तर आई म्हणते आई व्हिडिओ शूट चालू कर. म्हटलं का ग? म्हणे मी कॅरेट खाते ना मग मला दाखवायचं. म्हटलं पक्की ब्लॉगरची पोरगी शोभते आता. हो की नाही. कॅरेट खाताना पण दाखवायचं असतं ना. कसं असं. तर आपला गाजर जो आहे तर एकदम व्यवस्थित परतून झालाय. त्यात आता टाकायचं आहे दूध. आणि जर दुधावर मलाई आलेली असेल तर वेलण गुळ ती पण टाकून देते आणि अजून छान टेस्ट होते गाजरच्या हलव्याची. हा बेटा. तर मला एक अंदाज येऊन गेलाय की किती दूध वगैरे टाकायला पाहिजे. त्याच्यामुळे साधारणतः 1 कपभर दूध तरी तुम्ही टाकायला हवं. हा बेटा. हा. आणि त्यात पण छानपैकी गाजर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायची आहे साखर. वेट साधारणतः प्रत्येकाला आपल्या घरात किती साखर आवडते किंवा किती गोड आवडते याचा अंदाज असतो. त्या अंदाजानुसार तुम्ही साखर टाका. तर गाजरचा हलवा आहे आणि तो थोडासा गोडच हवा म्हणून मी बऱ्यापैकी जवळपास 8-10 चमचे साखर टाकली. यात व्यवस्थित तो गोड होणार आहे. तर साखर व्यवस्थित मिक्स केली. तर ड्रायफ्रुट्स आता टाकायचे नाहीये.
आता झाकण ठेवून एक 10 मिनिट शिजू द्यायचं. तुम्ही त्याला हात पण नाही लावला तरी चालेल. इकडे गाजरचा हलवा होतोय आणि व्हायला 10 मिनिट लागेल. आणि तोपर्यंत म्हटलं मला सकाळपासून हे टाइम मिळाला नाही, तर हे ओवून घ्यावं व्यवस्थित. कारण हे मनी जर हरवले ना तर परत मला नवीन माळ घ्यायला लागेल. आणि परत असं होतं की उगाच वाया गेलं ना. चांगलं चांगलं तोडून टाकलं रिद्वीने. हो ना? का तोडलं तू? तुटून गेलं का मग? अच्छा हो ना. आणि मॅडमने सगळे मणी खेळायला घेतले तिच्या टॉईज मध्ये. हो ना. चला तुम्ही फटाफट येऊन घेते आणि मग तुम्हाला 10 मिनिटानंतर हलवा कसा होतोय ते पण दाखवते. चलो फटाफट दे मला. तर आपली माळ ओवून रेडी झालीये. 2-4 मणी सापडतच नव्हते. रिद्वीने खूप हेल्प केली मला. हो ना रिद्वी? तू हेल्प केली ना मग? तर आम्ही ते मणी शोधून काढले सोफ्याखाली, इकडे तिकडे कुठे कुठे होते ते, आणि आमची माळ कम्प्लीट केली. चला आता मला गाजरचा हलवा बघायला लागेल काय चालू आहे तिकडे सिच्युएशन. एकदम मस्त. आणि त्यात थोडेसे आता ड्रायफ्रुट्स ऍड करू. तर ड्रायफ्रुट्स आजकाल आता सगळ्याच गोष्टी इझी झाल्या. तर ड्रायफ्रुट्स तुम्हाला कट करून ऑलरेडी मिळतात, पण माझ्याकडे नव्हते तसे सध्या. सो मी कट करून ठेवते अशा डब्यामध्ये. सो काजू आणि बदाम, किशमिश पण आहे, पण मला किशमिशची टेस्ट नाही आवडत. मग थोडंसं आंबट लागतं ते मध्येच, सो ते नाही टाकत आहे. टाकलंय ड्रायफ्रुट्स. थांब रिद्वी 1 मिनिट. आणि असं छान लाल लाल गाजरचा हलवा मस्त झालाय. तसं तर माझी अशी काही कंडिशन नसते की लालच गाजर पाहिजे किंवा ऑरेंज पाहिजे. लाल असेल तर आम्ही खाणार नाही असं काही नाहीये. पण कसं असतं, लाल गाजरची जरा टेस्ट छान येते कारण कसं सीझनल गाजर असतात. आणि आतापर्यंत ऍक्च्युली मुंबईत येण्या अगोदर मी कधी ऑरेंज कलरचे गाजर घेतलेलेही नव्हते किंवा माझ्या घरात आलेलेही नव्हते. पण आता रिद्वी खाते तर त्याच्यामुळे मग जेव्हा सीझन नसतो तेव्हा आमच्या घरात ऑरेंज गाजर पण येतो. पण त्याचा हलवा वगैरे अजून मी बनवला नाहीये. जेव्हा कधी बनवेल तेव्हा तुम्हाला दाखवेल की त्याचं टेक्स्चर कसं येतं असं. मग लाल गाजरचा हलवा आपला पहिल्यांदाच या सीझनचा आहे. सो फर्स्ट टाइम बनवते आणि लगेचच तुम्हाला दाखवला मी. रिद्वी तिकडे मस्ती करते त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं डिस्टर्बन्स होत असेल. तर बघा छानपैकी आपला गाजरचा हलवा जो आहे रेडी आहे. आणि असं काहीसं छान दिसतं. मी बोलली मी किशमिश यूज करत नाही, पण छान गार्निशिंगसाठी थोडंसं किशमिश वगैरे काजू बदाम टाकून मी असं छान गार्निश केलंय. तर आता मी दीपकला देते. ते काम करतात ऑफिसचं, त्यामुळे तुम्हाला नाही व्हिडिओमध्ये दाखवता येणार. सो डिस्टर्बन्स नको. त्यांना छान गाजरचा हलवा नेऊन देते मस्त गरम गरम. बाकीचा जो आहे तो मी छान फ्रीजमध्ये ठेवणार आणि थंड खाणार. आणि येस, तर आपला गाजरचा हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही या सीझनचा गाजरचा हलवा कधी बनवताय हे देखील कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि जर माझी रेसिपी फॉलो करत असाल तर कसा झाला गाजरचा हलवा हे पण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर येस, आज ना क्रिसमस डे आहे, म्हणजे आज 25 डिसेंबर आहे. सो थोडंसं बघूया म्हटलं मॉलला वगैरे जाऊ, थोडंसं फोटोशूट वगैरे होईल छानपैकी. तर असा काहीसा प्रोग्राम आहे. आणि रिद्वीसाठी काल ती सेंटाची कॅप आणली ना, तर त्याचे पण मग थोडेफार फोटोज होतील. म्हणून असा विचार केला की मॉलला जाऊ. म्हणजे असं काही स्पेसिफिक प्रोग्राम नाहीये, पण तेवढंच थोडंसं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. सो क्रिसमसचं फील येतं, तर त्यामुळे जायचं आहे. सो आता मी पहिले गाजरचा हलवा देते यांना आणि त्यानंतर मग आम्ही रेडी होतो आणि मग मी तुम्हाला भेटते. सो स्टे ट्यून. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्या समोरचं बेल आयकनचं बटन आहे ते पण नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड करते. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि आजचे जे काही फोटोज असतील, म्हणजे क्रिसमसचे, रिद्वीचेच म्हणा किंवा माझे असतील, तर ते फोटोज तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडीवर बघायला मिळेल. माझं इंस्टाग्राम आयडी आहे आरती दीपक. सो असं तुम्ही शेअर केलं किंवा माझ्या बायोमध्ये जा, तिथेही तुम्हाला लिंक मिळून जाईल इंस्टाग्रामची. सो तिथेही मला नक्की फॉलो करा. तिथे तुम्हाला आमचे छान छान फोटोज बघायला मिळतील. तर चला रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. चला आम्ही रेडी झालोय आणि रेडी होऊन डायरेक्टली खाली आलो आणि म्हटलं चला खाली फोटोज काढायचे 2-4 थोडेसे, मग तेव्हाच ब्लॉगमध्ये पण दाखवूया सगळं. आणि माझं लुक मी दाखवते, दीपककडे फोन देते, ते दाखवतील. तोपर्यंत दीपक आणि रिद्वी कसे दिसतात हे मी तुम्हाला दाखवते.
तर हे बघा दीपक असे दिसतात आणि आता आमचा सॅन्टा बघा कसं लपून लपून बघतोय. ये हॅलो कर. तू सॅन्टा बनलीये का आज? कशी दिसते तू सॅन्टा? हो का? तू कुठे चालली आता? कुठे? मॉल मध्ये. ओके. कोण घेऊन चाललंय तुला? आई घेऊन चालली. ठीक आहे मग रेडी टू गो. चलो. आणि हे बघा यांचं इकडे काय चालू आहे, फोटोशूट. रिद्वी काही फोटो काढू देत नाही, फुल नाटक करते. तिची आई तिला एक 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 पोज द्यायला सांगते. हे बघा दोघांचे कारनामे बघा. आता ओके. आजचा लुक मी काहीसा असा केला आणि ऑब्व्हियसली आपली पर्स आपल्यासोबत असतेच, कारण त्यात बऱ्याच गोष्टी असतात. पाणी वगैरे कंटिन्यू रेडीसाठी ठेवायला लागतं. तर चला आता आपल्याला उशीर होतोय, जायचं आहे मॉलमध्ये, तर तिकडे जाऊन बोलू. चलो. तर आता आम्ही ठाकूर मॉलमध्ये आलो आहे आणि डायरेक्टली म्हणजे काहीच बघायचं नाही, क्लोथ्स वगैरे वगैरे असं काही फिरायचं नाही आहे. सो डायरेक्टली आम्ही गेम झोनकडे जातो आहे, कारण रिद्वीसाठीच आलो आहे फक्त मॉलमध्ये, की थोडेसे पिक्चर्स वगैरे क्लिक होईल आणि थोडंसं तिला चेंज मिळेल म्हणून फक्त एक रिझन आहे की मॉलमध्ये आलो. हो रिद्वी पडली. तर चला आपण जाऊया पुढे. चल 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 चल. हा ते त्यांना मारायचं आहे. हा मारा मारा मारा. कोणाला मारायचं आहे? ते येतात ना ते त्यांना. मी त्यांना वरती ये मजा. केलं 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 केलं. ते पण घेऊ, हे घेऊन घे, हे घेऊन घे. काय झालं रिद्वी? काय झालं रिद्वी? ऑफ झालं का? अरे यार. हॅलो. फिनिश झालं. मजा आली का? किती मजा आली. व्हेरी गुड. आम्ही निघालोय म्हणजे बराच वेळ झाला आम्हाला तिकडनं निघून आणि जरा DMart मध्ये थांबलो होतो कारण मला दूध घ्यायचं होतं. सकाळी परत चहाचा प्रश्न पडतो की मग आता दूध घ्यायला जायचं, त्यापेक्षा आत्ताच घेऊन टाकलं. तर रिद्वी आणि रिद्वीचे बाबा आईस्क्रीम घेतात, तर रिद्वीला आईस्क्रीम खायची फार इच्छा झाली होती. हे रिद्वी तू काय घेतलं? आईस्क्रीम घेतलं. चल मग आता चलो. चला तर आता घरी पोहोचलोय आम्ही आणि रिद्वी बसली आहे तिकडे आईस्क्रीम खात. दीपक न्यूज बघताय कारण ऑब्व्हियसली दुपारपासून त्यांना न्यूज बघायला मिळालं नाही, सो ते न्यूज बघतायत.
आणि आम्हाला घरी पोचायला थोडासा वेळ लागला कारण बरीच ट्रॅफिक आहे. म्हणजे 25 डिसेंबर असल्यामुळे क्रिसमसच्या सुट्ट्या असतील त्याच्यामुळे कदाचित भैयांना गर्दी होती. सो आम्हाला यायला इवन जायलाही खूप वेळ लागला होता आणि यायलाही खूप उशीर झाला. म्हणजे अर्धा पाऊण तास जायला लागला, अर्धा पाऊण तास यायला लागला. आणि तसं तर बघायला गेलं तर ठाकूर मॉल खूप जवळच आहे. म्हणजे अगदीच 1.5 किलोमीटर असं आहे डिस्टन्स. तरी पण खूप वेळ लागला जायला यायला. आणि बघ बच्चू आला लगेच आवाज ऐकून. हो ना, झालं का तुझं आईस्क्रीम खाऊन? थोडंच राहील. रिद्वीने एन्जॉय केलं ते तुम्हाला आवडलं का? तुम्ही पण तिच्यासोबत एन्जॉय केलं का हे नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो टाटा, बाय बाय. बाय कर.